झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता बातमी आहे झी 24 तास इम्पॅक्ट संदर्भातली। पुणे महापालिकेच्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पार्कच्या दुरवस्थेबाबत झी 24 तासनं काल बातमी प्रसारित केलेली होती। या बातमीनंतर पुणे महापालिका प्रशासन खडबडून जागं झालेलं असून उद्यानाच्या दुरुस्तीचं काम त्वरित हाती घेण्यात आलेलं आहे। लवकरच हे काम पूर्ण होणार असून साहसी खेळांचं हे उद्यान पुन्हा एकदा मुलांसाठी सज्ज होईल असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। महापालिकेनं साहसी खेळांचे हे खास उद्यान मागील वर्षी सुरू केलेलं होतं आणि त्यासाठी 1.5 कोटी रुपये खर्च केलेले होते। मात्र वर्षभरातच यातले अनेक खेळ बंद पडलेले होते, तसंच प्रशिक्षकांची देखील वानवाय। यावर झी 24 तासनं गुरुवारी वृत्त प्रसारित केल्यानंतर कामाला लगेचच सुरुवात झाली। पेशवे पार्कमध्ये साधारणपणे 300 मुलं एका वेळेला खेळू शकतील असे जवळजवळ 60 ते 70 गेम्स तिथे आपण इन्स्टॉल केलेले आहेत। तर त्याच्यापैकी काही 4 ते 5 जी खेळणी होते तर त्याची काही कंप्लेंट्स आमच्याकडे आल्यानंतर त्याच्यावरची दुरुस्ती आम्ही कालपासूनच सुरू केलेली आहे आणि ती 2 दिवसामध्ये सगळी 4 ते 5 खेळणीसुद्धा दुरुस्त होतील आणि उर्वरित सर्व गेम तिथं आता चालू आहेत आणि ट्रेनरची संख्याही आम्ही वाढवलेली आहे। त्यामुळे आता मुलांनी बिनधास्तपणे तिथे खेळायला काही हरकत नाही आणि जास्तीत जास्त त्या साहसी उद्यानाचा आनंद लोकांनी घ्यावा। झी 24 तास एक पाऊल पुढे।